रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। 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 श्री राम समर्थ। मुलींना म्हणजे मुलाला ते मुलींना वाटीला तरी सारखी जे आवश्यक सिद्धांत नमस्कार द्यावं म्हणजे जय जय आजी अनंता विज्ञान गणेश गुरुदा मंदू श्री शारदा महाराज जनी मुक्ती श्रीराम साधका खाली हनुमंत वंदन गुरु साहेब गुरुद्वारे कृष्णा एक विश्वती माय कृष्णाराव वंदा तुझे रावणी मो भक्ती स्वागता जय जय श्री गुरु माया मार कांगे लोय अपाय जोरी उपाय करते राम आमु जेता माली जाऊन श्री श्री गुरु माया दान मानसी या सतेस काम लोक चंद्रे गिला करता प्रदेव निवारता जाऊनी सद्गुरु माता निवारत ते दुनी काम अंता अज्ञान बदे वासनाची मोयदे विषय मानुषा दाऊंदे आडमार्गी वासिता विवेकेंद्रे जुडले सुकृत पोषणे रुबाडले जन्म उठले लोटले अज्ञानाचे श्राम तेव्हा माया टुटी दुसरे स्वतः मागली प्रवती धावून गुरुवाळी तिगिता पर्यासा माया मारी माया निर्धारी हेतु रहित प्रेमा जेवाळी गुरुमान असलेला माय जन्मींची गुरुमाय जन्मो जन्मींची सत्ता त्रिभुवनीची चाले दसरा माय संस्कृती गोरी सद्गुरु मुसाफिर पराची बाजी उठवलेले श्याम ऐशी गुरुमाय धन्य भक्तिरस बाजी स्तन्य जडता आश्रय घेऊन यमकेंद्रली श्याम गोविंदा रामकासो सीमा नाही आनंदाचं बिघडले कळकाचं अनेकाला श्याम माय परगुरु माय अनबळकांगी सोय चुकवित्र जन्म मरण गाय बुधामृत निष्ठाम गुरु माय विश्वासने ते कृतकृत्य होऊन गेले ते पाहिजे वंदले चरण त्यांचे श्राम असो ऐसी गुरु मावली आम्हा लाभली गोदवली गोदपळ मुक्ती घाली चौथपुरी जावणी श्राम ऐसे जीवन ठेवली सुखी भरी देखी बोल अवतरी श्रीराम पाद पूर्णार्थ काही पचिते नवाई बरी जाणार सच्चा सर्वी सद्गुरुचे श्राम आई साहेब सेविता तो परमाण दोष विश्राम गुरुवचनीय विश्वास ऐसा कोण पतिते दासबोधी समक्ष महाप्रत्यक्ष श्राम सदुचित करावे गोलभद्रे श्रावे म्हणजे संस्कृती वेदुदरी श्राम असो गुरु बोधामृत कवळकळी मुखी येत वैसा बेजी गुरु भक्त विनंती वाणी श्राम येथे काय उपदेश काय हातेले येथे संकलित कथिले अवधान द्यावे श्राम गुरुर्बोधो महामंत्रो ब्रह्मचैतन्य जोशी देवता रामचंद्रश्च वैशक्तस्तु प्राकृतः धर्महानि करौ पुयन् सत्ता सत्यस्तु साधुता राम नाम जपेत्यं सत्कर्मेति गिरिगम श्रीराम देहाचे सारखं काही करावा विचार तरी श्वास सुखर पसरता स्त्री पुत्र देह रक्षण हे जीवनराचे लक्षण असेल भगवंताचे सुंदर स्त्रीचे मुख्य बनवावे श्राम एवं संस्कृतीचे विकार तिथे दुःखाचे डोंगर त्यातून जावया करू साधनार्थे श्राम येथे जाणे आळस केला माझी म्हणला त्या करणे विचार केला पाहिजे श्राम ते वाटे सुख ते परिणामी देई दुःख या कारणे साधे विश्व केलाच बसला घरी झाला बरोबर नास्तिकाचे नैतले बळ चित्त झाले बिघड तृप्त वासना दुःख माया उपजवी शोक वासना माया शोक आणि काम ते चित्त व्यागळे विष्टांत कोटिनाळे समाधान दुरले श्रीराम परमार्थाचा नाही देश माय आदरपे कासावित तेने गुणे आला त्रास अशोक श्रीराम इच्छेचा पाता व्यापार विषयांवरी प्रेम पार कीर्ती मसे श्राम ऐसा संसार ठेवत
सुखाचे डोंगर यातील सुखे इच्छिदर जेवी राम आईसे दुःखे भोगाव्यासी मूळ वासना विषयी अज्ञाने योगी घाताची बोधांच्या ही वासना कशी स्वामी बाळ किंडू माळगिरी वनवाला राम तेथे वृक्ष व्याघ्र दळती वनचर प्राण गेली बाळ पुढे असून मिटली नाही प्राणीवताची राम आईशी वासना अज्ञान नसतेची आदित्य जीवान सुंदान ज्ञानेकाचे काम आज्ञा असं नाही जन्मवर्ण हे सत्य आहे जाण देहाची नित्य सोडून पडले वासनेची विश्राम आत्महत्ये देहादी विकार तैसे देहानंद पडे भावातली पर्यात्माराम सर्वांगती मुश्किला वासना पेटला सुखाचा गडबडा सोडलेला सुख वाटते देही मिथ्या दुःखाची बीज वाढता शोभ लोभ आणता जात गतीश्राम सुखाला की करी तळमळ आत वासनात मळमळ येथे सुखाच्या विष्टान ते राहिले आशाश्वतान मृगजळी शपावी म्हणून प्राणी येथे कोणी भेटलेलं ज्ञानी तरी सांगेलं मृगजळ कहाणी तवरी हा लक्ष्मी प्रतिष्ठान सोळशी वासना प्रपंची भूतना अस्तित्व दारिद्र्य लोभ आणि व्याधी मन दारा माया बुद्धी दुष्ट वासना शोकोपाधी कामेशना प्रतिष्ठा संसारी सुख इच्छिने निग्रावरी झोप घेणे दोन्ही सारखे प्रमाणे मानवे श्रीराम अरे तो संसार सोडवेना सोडू जाता सूचना या कारणे मूळ वासना राशी बळीश्राम वासना कैसे करावा संसार कैसा निघावा तो मार्ग गुरुसी पुसावा लीन दीन बोलिस्ताम गुरुवाक्य गुरुने शरीराची बाबळी साधणे मगणे माणूस निदाने वासना विश्राम अखंड करावे नामस्वर्ण अलिक्षिला भावे म्हणून भक्ती भावे जग जीवना प्राचा करावे काम तिथे अधिक करावे कार्य किंवा धाराविक शत्रुपाय गेले चुकीला पाय ते आता राम स्वधर्म करुणी जतन राम कोर्जित वजी मन शांती क्षमा पद्मा निवश्राम या रामया अंतकरण बोधिदयात परिपूर्ण सपसृष्टी गुणगुण पाराविराम परपिता परंता परद्रव्यात्मता परस्त्री अभिलाष कृपा स्वप्निर्जनैश्राम माप भाप भयाताग विराग करुणी अवगुणांचा त्याग आदरे सदरावा सत्संग सत्कलेश्राम सद्गुरूंची दाबी शरण चरणी व्हावे धर्म स्वस्वरूप ध्यावे ओळखून समाधान करीश्राम तरी सद्गुरू कैसा ओळखावा काय पदार्थ त्यांना द्यावा तो अनुभव सोय घ्यावा गुरु पासून येता या घटनाचे दुर्गुण समाजची होईल जाणं ही ठेवणी मग शरण करावे स्थिराम इति श्री सद्गुरुराम कथे सप्तमाचार्य ब्रह्म समाजा श्री सद्गुरुजना अर्पण सो श्रीराम समर्थ श्री सद्गुरु ब्रह्मचर्य महाराज सद्गुरु बोधून की नाना संगीतावे की ओळ्या भागड्या पुसती गल्लोकडे गेले का शब्द ज्ञाना माझी चतुर वेदांत मूर्ती घरोघर म्हणती उपदेश माझा चोर ब्रह्मदर्शना सद्गुरु दैव श्रेष्ठ ऐसे सद्गुरू वरिष्ठ जाता देऊन स्पष्ट ओळ्या भागड्या जगाधीश्राम कपट बुद्धीने बोधनी आया बाया तुच्छ करुणी गरीब सत्पाद स्वल्प ज्ञानी यांची करते नाका सत्ता आदिश राजे श्रीमान यांची होती रजकन ऐसा जगाव विज्ञान त्या गुरु इस्लाम ज्या धर्म क्रमे सागरी मजला धर्म त्यांचा अनुग्रह बांधी घेऊन इस्लाम द्वेष मत्सर कपट लोभ तृष्णा वासना खड भक्ती वाचुनी बोधल बोधी विद्या म्हणून इस्लाम ज्ञान गर्भाने यथारामने माझा उद्देश होता तरी तो जाण होता कदापि घेऊन इस्लाम बुद्धी नाही गेली ब्रह्मविद्या हाती आली मर्दी त्यांची सावली गुरुदेव इस्लाम हम ब्रह्मास्मी ऐसा आम्ही जातो बापाचा म्हणून ऐसे उत्तीर्ण पिता आम्ही ब्रह्म ऐसे म्हणता
ब्रह्मन होय सर्वता सांगून द्यावी होता तरी तो हो श्रीराम मार्ग चालू असता काही पाहण्याचे कारण नाही सहज नीती कृष्णही जेती चित्ता आम्ही जाणतो ब्रह्म हा तुझे ब्रह्म कांता दिसे ब्रह्मदेव राम ऐसे गुरु होत असतील तसे त्यांचे देवे वाचणार होती जेणे अखंड शांती त्याची रक्षण असता सद्गुरु स्वरूपाची ओळखण त्याचे करील वर्णन ऐसा गुरु निर्माण मी तो अल्पन्य काय बोलो श्रीराम बरी थोडे बाह्य लक्षण त्याचे गुरु निवडणं जेणेकडे समाधान साधू द्या श्रीराम दया शांतीचा पुत्रात आणि 14 विद्या 64 गेला तरी आपण वेगळ्या प्राकृताचा विश्राम काम क्रोध नसे ठावा नेह बुद्धीचा ठावा दैक राम जनपती राम जाणूनी निर्गुणाची गुण सगुण भक्ती गुरुपूर्ण सदा बोले सत्य विष्णू पुण्य पावन तपोषी राम सकल तीर्थी उनी क्रांती स्नान दयाला गुणी मी मोठा ऐसे पाणी दही भक्त नसता जो भाव सागरी डुबतो त्या हस्त देऊनी काढतो शिष्यासी वसना हात काही द्यावे मुनीश्राम वच शिष्य आपला दुसऱ्याशी शरण गेला क्रोधने यायला तो सद्गुरुश्राम जागृती स्वप्न सुशक्ती अवस्था एक साक्षी चौदे वेळाची ऐसा पाहिजे तुरुश्राम ते आसी जावे शरण तोच चिकिल जन्म म्हणो या व्यतिरिक्त असता लक्षण शिष्य समाधान करे राम काही जर असतात ज्ञान ओढा जरी अभिमान हाच आदर सत्य जाण तुवा ते नवजावे श्रीराम गुरु वाचून ओळखणे कधी रक्षणे अवतारी क्षेत्री चरणावरी पुस्तके विश्राम तुझे पणाची मात विसरून जाय मात विवाह सद्गुरु समर्थ शिक्षण विश्राम बहुत केल्या जरा वासना येऊन ती झरा मी अज्ञान दुबळा नंतरा शरण तुम्हाशी राम मन व्यतिरिक करी अज्ञान केलं त्वातेरी अंता सुंदरी विनवावे विश्राम गुरुवचन हाची स्वार्थ गुरुवचनी हाची परमार्थ गुरुजना व्यर्थ सकल काही श्राम ये उनी अनुभव साधो सेवावे सद्गुपद कृपा क्षेत्र करतो श्रीराम सद्गुरुपा भव्यासी कारण विश्वास निश्चयसी गुरुज्ञा प्राणासरसी मानती प्रतिष्ठा शरण जाऊनी गुरुसी साधनी जिद्वा शरीरासी साधन स्थिती ऐकसी सांगू परमार्थी जनौसुराम शुद्ध साधकाची गुण मी आणि माझे पण मिथ्या गुण शुद्ध त्याने अविश्राम निरीक्षता सावे मन जाळून स्वस्थ बसावे आपले स्वरूपी म्हणून जावे कल्पना तुलना वासना जाळून ज्ञान भावेजनी मग पुनर्जन्मासी आणि जावणे लागेल सामर्थ्य मिळवून सिद्धी जगी विनती प्रसिद्धी उठून जे प्रेतादी दिवसा मशाली विश्राम पुढे मोहिने पुरत समस्त राजे पाताग्रंथ आत्मशुद्धीना सुबद्ध सांगरोजी राम परी वासना विजन बोळे आणि सिद्ध घाटी फळे काढे आत्मज्ञानी म्हणते वेळे त्या नागेश्राम वासना विजय गेले पूर्ण तीच ब्रह्मज्ञानाची खूण दुधासी घातले गुण दर्शी बाहेर बल्लवीसली हजारो लोक देशात शिवशिंपर एक पोते पाहता असतील वासना हिमालया पाठी आत्मारूपे दृष्टी नात्री पुतदृष्टी विजय वासना हिमालया पाठी देय सोस्ता जीवदे सुखदुःखादी सर्वै देहा करता असला धन्यवाद होती काढले परिचय दिसलेला असे नाही त्याले तैसे दृश्य जरी वाचले तर ते विरकुदिस्ता कोणासन वाटती माकडे ऐसे शब्द बोलावे लोकडे साधन करावे गडे जनासी विचारिष्टा वृत्ती असावी कल्पना राहित सदा राहावे ध्यानस्थ देहभाव जनी सतत सुंदराम्य रंगापैश्राम मनोबुद्धी दुराचारी देह गुंजती भोबरी कैचा पायल कऱ्या तरी या ज्ञान फळ विश्राम साधना विज्ञान ज्ञान वंदी फोटो म्हणून का बोलूच नाही आपण आंतरिक मात्र विवराडिश्राम स्वप्नी वेसला नाट्यसिद्धी जागृत वेसा तुझेने हा नाट्यसिद्धी राजपत्नी झाली काय प्राप्त श्राम पाण्या वाशिंग मांजरे वरात मिळून घरी आले दक्षिणी तयांगुण झाले अशी वार्तांगडेची श्राम तदुपरी साधनावी न बोलू नये आत्मज्ञान साधनी असावे परिपूर्ण परिसिद्ध म्हणून श्राम शंकर करतसी साधन योगी वेळाची शिरदान ऐसा तुझा आहे पूर्ण प्रगतंत्र शतकोटीचे काढून स्मार स्मरेशन कर
तेथे मानव वापरे की कर पाकश्पती नव्हता सुधार रेव्याला श्रोता देवी साधना विजय ज्ञानाचा विनाशे तिरा स्वस्वरूपी व्हावे ऐसे करावे साधन परिवृत्ती सावरण साधन तुझ्याचा विश्राम साधक सिद्धी बाणवी ज्ञानशा प्राप्त प्रतिवृत्ती पाहिजे विश्वासी वाट मार्ग विश्राम जाणावे सर्व वेदसार सकल तीर्थांचे सार साधकाचे इंद्र प्रेम विश्राम अर्धा कुंडे पिवळे झाले परिविदात काही जास्त विश्राम आणि एक साधकांना मोक्ष असावे पूर्ण तरीच साधीन विश्वास विश्राम मोक्षो नसता चावटी साधनी कपाळी आठी त्रासे आपले बोली त्याचे काम विश्राम तसाबास नाही गायची दया ते बाळकाची माहिती असेल तो विश्राम आता ऐका श्रोते जन गुरुपुत्राचे लक्षण कोठे चुकलो असेल तावत करा विश्राम नवे माझ्या पदवीचे जाणा स्वये गुरुगुरीचे लक्षण कथली गुणाचे गुणता गुरु विश्राम गुणाची जाणून गुण सगुणाचे करावे ध्यान चित्तनेम अनुष्ठान आदि करावे विश्वराजे साधू विश्राम प्रेमी करावे भजन पुराण वेदशास्त्री पूर्ण दया सन्मान शांती अधिकार लीन असावे प्राणी मात्रासी मत्सर नसावा मानसी ऐसे जाणून राजस्त्री सुरश्राम राम चिंतन करीत जावे वैकर्मी अधीन विसंवावे काम कृताचे प्राण देवाद्विती जथर प्रदादावरणी भावधर मारुती जपे निरंतर शिव द्यावी धरता पार्वती विश्वशनी देवावेश्वरी ते राम नाम घेतले विश्राम ऐशा निमाच्या हातडी प्रातिकती दृष्टी बहुवत नाटा टीम माया भावदराम अभ्यास नावता मनांत काही दुसरे वाटरा भगजी व वंदना असुनी मुलीरा नित्येन प्रेने बदल झाल्यावरी ते हात मुखनी तरी राहायला ऐसे हे न उभय तरी दुःख भोगावे रागे अवसरी ज्याने आत्ता क्लेश बारी नसुके निर्धाराश्राम क्लेशी फिरावे देह नामाच्या दिवानी खानाना यात संध्या सदाना दुःख सुखाने वरंद्राम हे मागील होतो शिवगण आता राखावे स्वावलन स्वाधीन करावे आपले मन भलते भ्रांती पडे श्राम देह जाता कष्ट भारी तरी मनाची खुशी घरी तरी स्वज्ञान पेदी उद्भव श्रीराम ब्रह्मज्ञान आठ विलीन राघवाचे भक्ती विन म्हणे ब्रह्ममद झाले आत्मज्ञाना तो दैवीन बापी जनावता 21,600 असे शिवाचे बापो यासीच म्हणते अजपारूप शिव दुसरा सर्व देवान माझी शिरोणी अयोनी संमला बन्यकानी गुरु ब्रह्म तो निर्गुणी या शिवे सृष्टिकारने जगते राम ब्रह्मरतली गुमिले नाही त्याने विषयबाधान जाय दोरी सुगुंदे आहे दोरी भजन सोडावे राम समाधी लावून बैसे तिथे को तीन राष्ट्रपती संपत्ती विषय निशंक नामा वाचून सुमिळ्यात राम देहस्मरण राहे गुढी दोरी राम नाम सोडी शिष्य असे घडी मानवाचा बाळगाय राम म्हणून सांगितली गुण नंतर शिष्य ही गुण सोडून षडुपंची वंदना अखंड चिंतनाचा विश्राम राम रूप होऊन चिंतन करावे देहावून वेगळे वागावे अंतर्जत पाहावे कसे श्राम एका देहाची आवलो नाम करणे भीमा व चैतन्य भटे सावो प्रिय तरुण श्राम आपण एक स्वर्ण एक खाजाना बाकी नवीक चित्त देवनी थोडं एका आपले परस्पर श्राम कागद शाही भिन्न असता एकत्रित लेखन पैता सुवर्ण रजानी प्री सत्ता एकती श्राम तैसे अभ्यासावे साधन परी प्रकृती पुष्य जाण एक जाण निष्काम दुनिया मन रामरूप भावे श्राम परे पासून एकरे बद्ध राम नाम घ्यावे सत्य हेच साधका सत्य राम नाम बढावे कधी खंडन कोठे न करावे मन देवस्थान परिचेष्टा वासना अक्षय साधन सार राम राम दो अक्षर गुरुबी हो सत्र गुरुबी गुणी द्याविश्राम आता याहून अधिक संशय घेतली देख तथापि आपले मुख रामा प्रतिश्राम ऐसा पृथ्वीका सेविता मनवितोका साधक होऊन न करता मनके श्रीराम श्री सद्गुरुराम पदे
सप्तमाध्यांतर प्रिय समासा श्री सद्गुचरणार्पणमस्तु. श्रीराम समर्थ. श्री सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना महान साधू तत्वज्ञानी माता पिता प्रतिष्ठोनी वंदोनी श्री जापापाणी बोलू श्री सद्गुरु कृपे श्रीराम ब्रह्मज्ञानी योग्याचे जे असे त्रिगुणी पूज्य ते जी प्रांजल गुरु राज निज धाडे श्रीराम माया ब्रह्माचा निवाडा शुद्ध परमार्थाचा धडा मुख्य अभिमान सोडा मोक्ष नव श्रीराम अभिमान तो म्हणाला कैसा मी देही म्हणतो याचा या देहाचा नाही भरोसा कृती देते प्रतिबिंब श्रीराम देही म्हणता अवघे बंधन देहाती दात्मज्ञान ऐसा आधार जाणून फुलले न पडाली श्रीराम देहाभिमान विलक्षण काम क्रोधाचे बंधन म्हणते झाले ब्रह्मज्ञान हा प्रभाव करीता श्रीराम क्रिये बिन ब्रह्मज्ञान म्हणे सद्गुरु झाले प्रसन्न आधार तो जीव जाण लाडला प्रज्ञाने श्रीराम अर्थ गण भेद मधित तैसे बोलती पंडित धन्य म्हणून जगात भगवत संबंध घेऊन भागवत गीता श्रीराम पुस्तक ज्ञानी मिथ्या मनोदरी पुढच्या अवघ्या नराली परिभाविका आतोडणारी शब्ददान पांडव श्रीराम पुस्तक ज्ञान सत्य कैसे असत्य म्हणता लावी लगसे सत्य सत्य जाऊन विरसे अनुभवी तुबा श्रीराम चारी अवस्थान बाहेर ब्रह्मज्ञान मधी पलीकडे जाणं तरी हा बोलते कोण याची शुद्ध दया नाही श्रीराम तू जीव होऊन राही तेथे ज्ञान नाही शब्द ब्रह्मी ब्रह्माला पाही अनुभव तो वेगळा श्रीराम चित्राचा वाघ काय केला तो काय मारीत मेंढ्याला प्रेताचा गौरव केला तरी काय शुद्धदया श्रीराम तैसे शब्द लाघव विचार कैसा तरी पंचसागर द्रष्ट प्रकार त्या वेगळे स्थान माझे श्रीराम अहम साहोन अगला माझा मी असे भ्रमला त्रिगुण तैसा संचार निवांत पडे श्रीराम ऐता वदसी सिद्धांत करा ती निर्गुण म्हणतोस पामरा विश्व जगाचा थारा परमात्मा म्हणतो श्रीराम त्या परमात्म्याची शक्ती नाही बाजू कल्पांती देह प्रारब्ध गती चुकणार नाही श्रीराम ती असेल तैसी घडो तरी आत्मानुसंधान मोडो व्यसन गोबड मोडो अवघड असे तुझा श्रीराम पहारे भ्रांती बसली जडून कोणी तुझा केला अपमान तेरी तुझे तुकले मन होई की नव्हे श्रीराम एकम ब्रह्म द्वितीयम नास्ती ऐसे कदसी वेदश्रुती तरी तुझा दुसरी कोपरले श्रीराम मी ब्रह्म मनविसी आकार रहिती असली तरी का कसे वजी गमाले श्रीराम जगी भरून बोलला तोची म्हणविसी भला ऐसा तुझा ब्रह्म झाला शास्त्र गंध पडून असता अरे ऐसा पडून गोपमात तो अनुभवी होती संत तेची शब्द मात्र बोलणे खात करसी तो आपला श्रीराम जगी म्हणून महंत पुढभीती जीव आनंद आता शुद्ध करून चित्त दयाजिंत श्रीराम परब्रह्मा निगुण निराकार असो न झाला आकार तैसा ती साधूचा प्रकार करती सर्व कर्मे श्रीराम परी ते कर्मे करुणे अलिप्त ही मानसी तैसाची सत्य या अहंकारे होसी मत हिने जिकडे जीवन काम अरे ऐसा अधिकार झाला तो कोणी भाव सांगिला जोरी स्वतःशी ज्ञाता फॉर्मुला दोरी आत्मज्ञान श्रीराम चौदेव आचाचारी चार वेद अवस्थाचारी चार मात्र पंचत्वेरी पंचविषय पैकी श्रीराम पिंड ब्रह्मांड बाह्या 16 घटित सच्चिदानंद रसभरित वर्षदांचा मस्ती जाते सुर्भ श्रीराम ऐसे शब्द अनुभव येता तरी सृष्टी मधारा नसता ते गुरुगम्यने येता ती शब्दाची निळकण श्रीराम ऐसी परात्पराची कोण तेथे काय शब्द ज्ञान गुरुपुत्र हे जाणून भ्रांत बदलती सुटाली श्रीराम दरवेशाने मरिटे पाळिला शब्द ज्ञाने तया पडविला खरोखरी संसार म्हणिला पोटा असतो श्रीराम म्हणे तुझा पती आला तो लाजून बसे कोपड्याला सासूची घागर म्हणून दिला दगडे नसली श्रीराम दक्षिणी चोधेची ती फेकून दे दगडसूची पतीचा माती सत्वली प्रेम घेत मस्तकी श्रीराम कायला मरकटाची क्रोध येऊन क्रीजीची शकवंदर विषाची मरकट तो खेळ बसे श्रीराम तैसे गुरुचे ज्ञान हे दृष्टांत दिसून पोटासाठी पराधीन मरकट्या करतो श्रीराम रागवाजे भक्ती विण सत्य हे अज्ञान तुझे गुरु ब्रह्मनिष्ठ जाण जरी ब्रह्मज्ञान दडपती श्राम अज्ञान गुरु अडक्या असतीन मिळाले तरी तेजावी जाण लावणी लावती ब्रह्मज्ञान ब्रह्मदेव श्राम धर्म उपासना तुच्छ मानती सत्कर्म कर्तव्य ज्ञानती प्रीती प्रथमांग वेद बोलते साधकाशी अवश्य पटे श्राम दुसरे अंग उपासना तिसरे आत्मज्ञान दाना अशा सत्पुरुषांच्या गुणा तुझा कृष्णान मार्गी श्राम तयासी तू भूषण दिले धर्म उपासने विज्ञान स्थापिले हे विचित कैसे गमले विजुरणी भास श्रीराम वेदांत म्हणजे क्रियेसहित आणि पाहिजे अनुभवयुक्त क्रियेविन तो वेदांत तोची खात्री वाचा श्रीराम पुत्र प्रसवली स्त्री कोणी
तो झाला तक्षणी क्षुधा लागली म्हणून अन्न मागे हंडावरी श्रीराम तो पुत्र नव्हे ऐसा म्हणती तैसे कर्म उपासना नीती सत्क्रिया वैराग्य विवेक स्थिती अनुभवी श्राम काम क्रोधा असता आत्मज्ञान नव्हे सर्वथा भासले ते मिथ्या आणि शतत्वे जाणारे श्राम आत्मज्ञानाचे मुख्य कारण सगुण पाहिजे सुप्रसन्न म्हणून या भावे भजन केलेची पाहिजे श्राम सगुण साक्षात नाही झाले नित्यानित्य नाही ओळखले आणि म्हणती आत्मज्ञान झाले तरी विपरीत श्रीराम वेदशास्त्र बाह्य वर्तन दुराचरण रात्रंगिन कामक्रोधी अंतःकरण गर्भताटा भरला श्रीराम जाणे मानापमान मनालय तैसे वर्तन तरी सत्याचे खंडन समाधान नाही अंतरी श्राम परस्परा निंदा करीत साधू देव ब्राह्मण संत वेदशास्त्र पुराण मत यांचा कार्य श्राम तीर्थव्रत निते सगुणोपासना भरण सुगम जपतप साधन परम दुसंदिया सर्वांशी श्राम भीतीचे दुजाचे अंतःकरण भरी भरून आपण ऐसे क्रियुगाची जन त्यांचे सहमारावे श्राम त्यांची दूषण नाही द्यावे त्यांचे शहाणपण ऐकावे त्यांचे गुण सेवावे वात्यासी करू नये श्राम केव्हाच देतील दगा अभिमान लावतील अंगा उपासना पावेर भंगा साधू अतिश्राम इतके प्रकार सांगाया कारण करी दुजन वाढला गहन बहुत पावती बदन साधना ते सोडून श्राम वरील बोध घेऊन ध्यानी आता काही करी करणे तेने भार जोमादानी सत्य वेदाज्ञा श्राम सहज सद्गुरु प्रापळे वेदशास्त्र ज्ञान कळे साजरी चित्त असता बरे सहज होईल मुक्त श्राम प्रथम आवडे परमार्थ त्याने इथे हस्तगत चित्त तैसेशी साधन करीत सतत समाधान प्राप्त श्राम त्यासी पाहिजे शुद्ध ज्ञान त्याचे सुप्रसन्न असावे मन वेद शास्त्र पुराण श्रवण रात्री करावे श्राम सतत मनन असावे मने अनुसंधान ठेवावे स्वधर्म रक्षण करावे उपासने प्रेम श्रीराम दया लीनता आणि शांती आश्रम धर्म न्यायती सोनी मुखानिंदा स्तुती साधू ब्राह्मणे श्रीराम विश्व परब्रह्म समान आपण व्हावे अनोन लहान टाकोनी गर्भदम मान आदरा कावली राम जेवणी सद्गुरु वचन श्रीराम कृगण अखंड गिरी रामचंद्र समदुख सममानावे श्रीराम टाकून निद्रा दुर्गुण आळस गुरुवाद्य विश्वास विवेक वैराग्य भायस कोणी असावे श्रीराम प्रपंच व्यापारी खबरदार संचित प्रारब्धावरी शरीर प्रवृत्ती मार्गसाचार आपण वेगळे असावे श्राम जो वरी देहाची संगती तो वरे पापे बदले असती त्यांची व्हावे आणि अनुताप पूर्ण पाहिजे श्राम तरी तो कोणता अनुताप जन्मजन्मांतरीचे पाप जीवाची लागले माप दारिद्र्य दुःख अपचव श्राम आपणा वाटे मी शहाणा तरी लोकनिंदिती आपणा जीव शमला झाला देशभोगिनीवर श्राम पूर्व पापाची संतती न चाखे उपायुक्ती कामक्रोधाची संगती क्रांतीने पडे श्राम सूक्ष्म अहंकार जायना वैभव इच्छा सुटना वृत्त्यावर्ता विना म्हणून तळमळ सावी श्रीराम संसार गिरी कसा उल्लंघावा काय भोग भोगावा काय करू देवादी देवायची करुणा भागावी श्रीराम तैसीची गुरुशी बुधावे नित्यनेमी अंतर शोधावे सगुण दुर्गुण पहावे कैसे उडती श्रीराम तर उसी लागे हिरळ काही दिसाना शिले चाड जे जे तिकडे विरून जाडव श्रीराम तो विवेक कैसा करावा साधनी कैसा धरावा जेणे तुटेल हा गोवा आपण समासनी गुण श्रीराम ही तिसरी श्रीराममध्ये सप्तमाध्यान करुतील समाचा श्री जगन्नाथ बसतो श्रीराम समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना आगा जो प्रश्न झाला तो चेती अनुभवला संसार गिरिलिंगीला लयगता श्रीराम सुखे उतरवेल संसार माता पित्यांचं उत्तर तेथून सांगेन सार वेदशास्त्र श्रीराम योग तपानुष्ठान तीर्थ धर्म प्रथम वेदांत सिद्धांत मध्यदाचे भ्रांत आत्मदर्शी श्रीराम गुरुकृपेचे अंजन सहज होय आत्मज्ञान असत्य माने तो जाणा गुरु सेत लागता श्रीराम त्याचे नायकावे भाषण मोठेच्या तुझ्या शहाणपड मिथ्या बोध शब्द ज्ञान समिती बिडावे श्रीराम हे ग मुख्य लक्षण आता सांगतो साधन ब्रह्मकर्माची गुण तुम्हा प्रति श्रीराम संध्या स्नान प्राणायाम अखंड जपा राम नाम आता ज्ञान यत्न सांगतो सूक्ष्म विवेक अग्नी पिटपावा श्रीराम काम क्रोधा जाळावे दोन्ही निष्काम वृत्ती ठेवून नामरूपी चित्त जळवून असावे सर्व काळ श्राम दया शांती गिरिजन आक्रोध सर्वानुभूती लिन जितेंद्रिय लक्षण मन जनप्रियत्वा जयराम समसमान सुख दुःख मान अपमान सवा देख शत्रु मित्रामाने एक भगवत सर्व वाटाई श्राम आळस निद्रा आणि तृष्णा लोकदंपानी वासना
यांचे बीज बाजूने म्हणा अखंड राम राम श्रीराम. देह ठेवोनी प्रारब्धावरी उद्योग धंदा सर्व घरी तरी आपण राहे दोन्ही श्रीरामचंद्र श्रीराम. हृदयात मन श्रीराम म्हणजे वैखरी जपे नाम. तैसा ज्याचा नित्यदेव नवी संबे बळी श्राम. विश्वास पूर्वचन प्रमाण तेने सत्य आत्मज्ञान. या व्यतिरिक्त पाखाण जन करी माझे श्राम. जीवन मुक्ता जे लक्षण देह दुःखी नसे मन. अखंड जाते समाधान आनंद भरित श्रीराम. नामरूपी जडरी चित्त चारी वाचा राम गजत. धन्यत एक जगात धन्य पुढे धन्य श्रीराम. एवं सर्व सुखाचे परिहार तरी नामाचा गजर. राम क्रोधावरावराता तरी श्रीराम. नामस्मरणाविने काही दुःखाता तुझे. अखंड जपोई करी पाही त्याची परीचे अधिष्ठान श्राम. जेणे होईल सर्व काम आता येईल पुरुषोत्तम. तोची आत्मज्ञानी परम पुत्र श्राम. नामी रंगले अंतर तोची ब्रह्मज्ञानी रळ. तेथे कोण वैभव काय थोर हे श्राम. तोची गुरुपुत्र गण एरवी ते पुस्तक ज्ञान. बहु जलपती ज्ञान तेथे अति सावध राहे श्राम. आपले निजनिष्ठेचे साधन तेथून ढळावे म्हण. ही तुझ सांगितली कोण साधकाची श्राम. त्याने जपावशी आत्मज्ञान. बहुतेक गर्दी श्रवण तरी विभ्रांत न होणी जाण. नापान सुंदान विद्ध श्राम. पक्षी बोले गंगारा पोपट पंची चित्रवर्म. परी त्याचे तुझाने नामा जानबुद्धी श्राम. तेजा देहाभिमाने गुंतरा तो काय जाणे भगवंताला. कपटी ताटा गर्वीपता खंडमने मी गसराम. मज झाले आत्मज्ञान जन गौगे अज्ञान. हा बुद्धिभेदक लक्षण निर्गुण ठावला गेला. सगुणासी देवन म्हणतो अर्थाचा तरी अनर्थ. करम उपासना म्हणे व्यर्थ. मी तमने झालो देव श्रीराम. अहो काय पराक्रम केला. वेदशास्त्र धुंडाळो याला परी अंभाव नाही गेला तो. सत्यबद्दली श्राम. कैसा ज्ञानी नवसी मी ब्रह्म झालो म्हणूसी. तरी दीन दुका पोसी उत्तर काही तुझा श्राम. अरे असे म्हणू नये प्रत्येक क्रांती पडू नये. साधन आपले सुटू नये दिसी प्रसोनी श्रीराम. सकल देवांचा जो देव साक्षात परमेश्वर गिरिजाव. तो जिस्मरे राम राव जसे तवनारूपी श्राम. एवं देह जव सगुण तो वर्ण सोडावे साधन. जरी आले सिद्धपण तरी प्रश्न सोडून नये. मी ज्ञानी ऐसे मानू नये ज्ञानी ऐसे सांगू नये. सिद्धपणे वागू नये नामते श्रीराम. येथे एक संशयाला सिद्ध होणी सिद्ध होणी झाला तरी बोध होईल कसा झाला. श्रीराम. त्यासी एक प्रमाण गुरु आज्ञा मुख्य जाणं. तेने उत्तर निजन पवार बाबतीना. गुरु आज्ञे वाचून काही बोध निश्चय जुणार नाही. या स्तव जेव्हा आज्ञा नाही तो बोध गुणे श्रीराम. असो करिता विवरण आकसत शिकवी जाणं. यास्तव अधिक उपाधीपासून अधिक असावे श्रीराम. गुरु अंतरसाक्षी ज्ञाता शिष्याअंगी पात्रता येता. आज्ञा तीक्ष्ण लागता जगाबोध करायचा. दुसरे सगुण उपासना अखंड करती ज्यांना सहज पावती. संगती दोष काढायचा. आणि या राघवाची भक्ती वाढवावी यथाशक्ती. परीने वाढवावी महंती स्थपनाची श्राम. महंती वाढविता वाढेना सहज लावती जीवना. कस्तुरीसी शोध पहाना खोड करण्यात श्राम. निर्जन मनी मैला करीतो चंदन घरोघरी. तैसे लोक बोधिले तरी त्याची ज्ञान म्हणून नये श्राम. पुनरुपी ज्ञानाचे लक्षण ऐसे कृपेचे गुण. दया शांती अधिगण सदृष्टी असावे श्राम. इंद्रिये जिंकावी समस्त मनन होऊ द्यावे व्यस्त. रोज तुझी भाषण फक्त तीनता असावी श्रीराम. व्यवहार असावा युक्त रजत मोगना विरत. सगुणोपासनाने मस्त प्रपंची पारपार्थता श्राम. अखंड पाचवी अवस्था सदैव समाधान चित्ता. वेळ वर्तन देवता सर्व साक्षीत्व ठेवाय श्राम. सदोदित रामचिंतन काम क्रोधी लोभी मन. कथेही नसावे जाण अहंकार संपूर्ण छेदावा श्रीराम. मोहमायसी दूर करावे जनप्रियत्व ठेवावे. दुर्बुद्धीसी बनावे राज शांती असावी श्रीराम. बायका मुले आप्तगोत सखे सज्जन अभ्यागत. यांचे रक्षण मस्त साधन साधोनी करावे श्रीराम. विवेक युक्त अंतःकरण चित्त प्रसन्न करून निरंतर रामचिंतन भक्तियुक्त करावे श्रीराम. आता ऐका वागू नको नित्य नेहमी निशंक. येणे घडेल सार्थक म्हणाले श्रीराम. प्रातकाली प्रातस्वर्ण प्रथम जानकी जीवन उमारन साधू सज्जन रूपी श्राम. जनक जननी त्या सागर यांसी गुरुनी नमस्कार. शुद्ध गुरुनी अंतर मानस पूजा करावी श्राम. घालोनी सिद्धतान शशसाती नामस्वन. आंतरिक घाला सीताराम साहित्य श्राम. तैसीची घावे गुरुसी पूजा करावी षोडशी. दादोनी ऐकांतासवी नित्य करावे श्राम. वृत्ती असावी स्वानंद समरणी.
सर्वपडी परतोनी बळीचे लावा भगवंतनी विवेके श्रीराम विवेक वैराग्य नाम ही त्रिपुटी असा सदावे गाठी काम क्रोध मोह ही त्रिपुटी समोरान नाही राम मान अपमान समसमान सुख दुःख एकवान प्राण सावित्र पुराण राम स्मरणे व्यतिरिश्राम बहुत विचारे वागावे सदा संतोषी राहावे देहा प्रारब्धी टाकावे संसारिक प्रयत्न करावा श्रीराम वृद्धाचार कुलाचार लौकिक कधी सोडू नये देख शास्त्र विरुद्ध लोक असे वर्तन असू नये श्राम अन्याय जण जोडू नये परपीडा करू नये वादे करू नये भांडू नये नास्तिकांशी श्राम मनोवृत्ती कोठे राहते चित्त काय चिंतित असते शोधावे विवेक म्हणते दुग्नाती त्यावेळेस राम अंबा वासना राहतो वागवाया प्रयत्न करतो तरुणी गागावाय प्रयत्न करीतो श्रीराम कालजना मन या करीचे स्वाधीन सत्कर्म सत्कर्म श्रण करणे व कोठे श्रीराम कलीचा तो ऐसा नाही मग कोणी न भजा बाराम योग जप तप होमन सत्याने राम म्हणून बहु सावधान सधर्माचे करावे रक्षण युक्त विहार करून जन प्रपंच करा लक्षते राम करुणी स्नान संध्या श्राद्ध पक्ष प्रपंच दत्ता वैकरीसी विसर्गधा नामाचा होतोय राम मन चंचल फिरणारा परी वैकरी नसावा विचार वेदशास्त्र गुरुवर तेथे हजर असावा राम देव साधू ब्राह्मण यांचे करावे पूजन आदि करुणी दुर्न कृती असा विश्राम सदा शांत असावे मन निर्लोभी ठेवावे विषय चिंतन नसावे सतत करा अभ्यास श्रीराम कोणास तुच्छ करू नये गर्भे कधी वागू नये असत्य भाषण करू नये भृगी सतत आवरावे श्रीराम प्राणांनी वैतराजरी स्वप्न चिंता विपरणारी तिने आकळला श्रीहरी सत्य सत्य त्रिवाचा श्रीराम काय देहाचा वरता कोण दिवस येईल कैसा काळ संगती सरता हे हांतोर श्रीराम काम क्रोध विरभवासना शोक चिंता वैभवजना सुख दुःखादी कल्पना तेही देहाची रीते बनसला चित्त शुद्ध नाही झाले तरी जन्मायुने काय केले देवा नाही ओळखले सधर्म चुकून झाले राम सन्मार्ग तो नाही ठेवा सत्संग कोणी करावा ऐठा सद्रू भेटावा ऐसे वाटळत राम अरे तसे ऐसे करू नये प्रयत्ने संता शरणदाये नातरी वासना वेळी 84 लक्ष्मी राम संत संघाची लक्षणे सांगत होती परिसने साधन करा प्रयत्ने येता राम मनोवृत्ती सावरावे देह दुःख विसरावे धैर्यबल सांभाळले विषय वासना आवरावे राम छळ कळ शब्दबाण द्रव्यधारावरती होणं जाणून संतांची पुन्हा सरळ नसावे राम श्रीरामी प्रेम फार अभिमान नसे तिळवर सगुण नंतर हर्षणा विचारस राम भय चिंता भेदा भेद नसे लोभ मोहता पद उद्विग्न चित्तानी क्रोध निंदा नकरी कोणाची राम नसे बी कोणाचे वित्त नकरी कोणाचा घात वरदारा चित्तविद आवडी संत संताची राम असत्य नमोरे वाणी जनप्रिय मधुरवाणी दया शांती आणि अंतकरणी पर दुःखे तिकमसना परोपकारी शूरांगी वैराग्याचा बर विवेक जागृत बरोबर होतो की सुंदर करणारी राम ऐशी लक्षणे लावी संत संग छोडी नित्य विविध रावी सत्रोचने श्रीराम इति श्री सद्गुरु रामपदे सप्तमा अध्याय चतुर्थ क्रमाचा श्री सद्गुरुचरणार नमस्तु श्रीराम समर्थ श्री सद्गुरु श्री ब्रह्मचंद्र महाराजांना आता ऐकाय शिकणं युक्ती बुद्धी शानपण जेणेकडे समाधान प्रपंच आणि परमार्थी श्रीराम कोणा साक्षात दाखवणे स्वय कोणाची नये कोणास उत्तरही उद्यो नये ही जाणाऱ्या वाजवी राम सुखदुःखाची येता वेळ आपले समाधान न ठेल ऐसी वृत्ती चिरा विश्राम साधनाशी भोवती नुकसान स्वयंभ या कारणे साधन दुर्लभती साधावर राम जपाशी बैसल्यावरी कोणी द्रव्य खाली बदली अथवा पिता मदरी आला तरी पूर्ण इस्लाम नाम जपा श्वासोश्वासी भजा श्रीराम रायासी याचना वृत्तीने कोणाशी काही मागू नये श्रीराम जो हिशोबी पैशाचा तो चितरित्री साता जेथे आया तरी तिचा हिशोब नसे तो धन्य श्रीराम या कारणे द्रव्य चिंतन कदा करू नये आपण आशा उदापले मन कदापि असू नये राम या मृत्यू लोका माधारी रोग नाश शरीरी होणार हे निर्धारी त्याचे दुःख मानू नये राम तिल ममता संडावी आशा तृष्णा सुडावी राम भक्ती करावी म्हणजे रामाचे होय श्रीराम ज्यांची दयावरी प्रीती त्याची उत्पत्ती होती अंतकाळी सन्मती अभ्यास करावा श्रीराम स्त्रियांचे रूपानी भाषण स्वार्थ स्पर्श ममता जाणं कधी प्रिय जाणं तरी परमात्म भावा श्रीराम प्रेम क्वचितीची साच असते बहुतेक साधका नाडते या असतो वारे अंगावरती पडतो नाही श्रीराम
त्याने धरावे पुढील नेम धरिता होईल आराम तोची परमार्थ परम अन्यथा अवघी मळमळ श्राम अजिंक्य मन जिंकीचा परपीडा परनिंदा परदारा परापवादा परदोषानपा विश्राम सुख दुःख मानापमान हर्ष विषाद समसमान तप्प गर्भ त्यागुण सत्य शांती विश्राम आक्रोध जनप्रियत्वा निर्लोभता विवेक समता पूर्ती दया आणि ग्रंथता लय साक्षित्व असा विश्राम भगवत मुक्ती प्रेमरस आत्मज्ञानाचा अभ्यास स्वानंद श्वासोत्सव चित्त निर्विषिकता विश्राम विघ्न छळावे आहे ती तरी तिथे राखे समाधान नीती सहाय्य होईल श्रीपती प्रयत्न निवारता श्राम धर्म संकट महान आले तिथे नीतीने वागले राशी अधर्म निघून त्याची धन्य सत्पुरुष राम उदरवर्ण लागे करावे म्हणून उद्योगी असावे परंतु नीतीने आवे जोडावे अल्पधन श्राम परमार्थ निका साधित जावा अल्पका धंदा करावा देह सेविसी न विकावा धडिकावर उपासनी राम प्रारब्धे घडेल ताबेदारी तेथे राखा खबरदारी भाकरी देते की चाकरी कुस्ताईन करावी श्राम जो असे निरपेक्षा त्याने वरावी दीक्षा उदरावापुरती भिक्षा मागून अग्नी असावा श्राम आता सांगू स्त्री धर्म पती हे दैवत ब्रह्म अंतरी धावा श्रीराम शुद्ध भाव ठेवणी श्राम जरी पती रागीट तामसी तरी सोसावे बोलासी अथवा ग्रासला आरोग्य वोसी तरी वीट मानून श्राम पती सेवा मुख्य साधन पती वजन मुख्य प्रमाण सदा संतोषी ठेवी मन सत्कार्य पतीचे श्राम पती वाचून इतर पुरुष बाप बंधू म्हणून त्यास अखंड नामस्मरणास जपत जावे श्राम काम क्रोध लोभ अर्जुन सदा करा सत्य भाषण पतीने आज्ञा दिल्याविन इतर साधने न करावे श्राम पती असता दरिद्री संतोषी वागावे घरी परवैभव परपारे वाचून श्राम पती अज्ञा प्रंचमान अंतरी अखंड नामस्मरण ऐशिया माऊलीचे चरण वंदवामी श्रीराम अहो आमची कथा कायची देव साधू वंदित दिवशी उद्धरी कृपयुगुळासी पतिवृता मौली श्राम स्त्रीसी पती दैवत पतीचा स्त्रीला वाहत त्याने निमित्त त्याचे युक्त सदर्भाळ श्राम असो पातिव्रत्या जपावे जय देवाला सांभाळावे संकटकाळी आठवावे भगवंतासी श्राम असो ऐसा स्त्री धर्म सद्गुरु वचनामृत सुगम सेविता हरती धर्म जे माया मोह श्राम वडिलांची आज्ञा पाळती तीच जाणा गुरुभक्ती येण्याच्याकडे साध्य होती देव साधू मानली श्राम अखंड नामस्मरण करणे सोपे आहे कठीणपणे चित्त मलिनी याची कार्य पुकारचे नाम घेविनाश राम अंत जन्मांची विषयाशक्ती तेने चित्ते मलिन होती या करणे वैवृत्ती नामस्मरी लावावी श्राम अभ्यासे तरी नाम वाढे तरी चित्ती निघळे संकल्प विकल्प मगदाडे करू श्राम मग नामी लागेल गोडी वासनादाय दिशोगडी सद्गुरु देतील दावाडी रामगडी राम नामी जितकी गोडी कमी तितके दोषांतर्यामी चित्त मिलन विषेधामी दिल्याचे जाणावे राम मीठ कडू लागेल जरी ज्वर असे रे शरीरे जाणून उपाय सत्पुरी करावा असे श्राम अमृता होऊन नाम गोड साधू भोग करती गोड तरी आपणा वाटे अग्र आपल्या पूर्वपापे जाणावे राम या अस्तव धरून नेट कळेची घरा नाव पाठ तरीच भव सागर हा पाठ दर्शी दुसरा या कलियुगाची रहाटी नामा वाचून कृषी कष्टी नामे प्राप्त पुढील गोष्टी अन्य साधने होतात राम साधनी उपदेईल गोडी गुरु कृपा होईल गाडी विमल ज्ञानाची बरुडी बाणेल सत्यंत्री राम शांती भक्ती आणि मुक्ती प्रपंच आणि परमार्थी विघ्ने बाजाळ गती समाधान अतुष राम नामे विमल ज्ञानोदय स्वयं सिद्ध प्रमेय जे पाठका दुर्लभ नामधारका प्रपंच परमार्थी संकटी नाम पावे उठावटी नामा वाचून जगती विधावनगे राम अहो जे शिष्य सज्जन करती गुरुभक्ती नाम स्मरण ते आम्ही सदा निदान पाठी प्रती रक्षिते राम विषय पोसी दैसा काम अथवा कृपण रक्षी दैसा काम तैसा जोडावा श्रीराम सदकाळी श्रीराम त्रैलोक्य वापरू काल शांगुल परमात्मा झाला तोही पूजित झाला मंदिर राम आधी चित्त शुद्ध व्हावे तरी ते ध्यान ठसावे चित्त शुद्धी करणे घावे राम नाम अखंड श्रीराम अखंड भावया रामस्मरण मुख्य उपाय करतो प्रयत्न नित्य प्रयाते उल्लंघन महागरी मुंगी जाय श्राम रुक्मांगदी श्वेत दे ही तरा चालले खरे पाहता तेही जन्मले आम्हासारखे मानवती श्राम या आकारणे देहबुद्धी सोडून जोडा नागनरी देहबुद्धीची उपाधी मानवणी करायचा सर्प मरुनी गेला तरी सांगाडा असे पडला तया हात लागता दसला प्राणीचा सजरा प्रेत म्हणजे केवळ माती त्याची लोकभीती देहवासना त्रुटी राहती कित्येक दिवस स्मशानी श्राम
देवी नव्हे जो आसक्त तुझी गेलीवर मुक्त बनले राम मरणाची तयारी असावी वासना कोठे गुंतावी गुंतता यातना भोगावी लागेल पुढे राम मुलांनी खेळ मांडलेला भावलाभावी संसार केला माते हिचा मोदीचा टाका जिंकले राम क्षणा माझे विसरून जाई ऐसे विधा सर्व ठाई चित्त एक रामाबाई रामी जोडते राम हे परिस्थिता सुलभ वाटे आचर उदाता हृदय वाटे दक्ष दोषी काले नटे शाळे श्रीराम निद्रा आस चित्त मलिन अश्रद्धा पूर्वी विसर्जन टाकून पापानं धर्मश्रीराम मरोड जाता आपली गोष्टी काही मागे राहावी सृष्टी ऐसे आनंद जीवन राहते आधी एका श्रीराम जगाचे हित करू इच्छिती सामर्थ्य पाहिजे दयानपती म्हणून आधी प्राप्ती संपादनी परिश्राम शब्द ज्ञान बडे बडे प्रसंगी जर दोघी संतान आवडे शब्द ज्ञानी हर्षी श्रीराम जरिता काही साधन स्थिती सद्गुरु तया सारथी सद्गुरु दार्थिल म्हणते आशीर्वाद निद्राम मूर्तिया राशी दोरी दिती धराव्यासी न जरी अविवेकी आशी तरी दोष कोणाचा श्राम एके दिवसा बोलणे आपले श्री कधी द्रवी यास्त अभ्यास प्रत्येक विराजी परावश्राम असो ऐसी गुरुमावली बोध पाना पावली सुवच्छे सेविता झाली कित्येक श्राम सकल अध्यायी मिरवणी हा सप्तमाध्याय गुरुबाई सेविता सदास्मने होतात लीलायत श्राम सद्गुरु वचने ही सरज परिपादार्थ बोधायचे जोश क्षमा करावी राम पुढील अध्याय निरूपण गुरुपुरे समाधान पावले यत्न काही विषय राम कृपामृता सागर सच्चित अपार समस्त गंजी करणारा कौन श्रीराम इति श्री सद्गुरुला शनी शांत 16 गुरुजी रामदास यांतना कृपा केली श्रीराम इति श्री सद्गुरुराम हृदय सप्तमाध्यांतर पंचम समासा श्री सद्गुरुदार वस्तु श्रीराम समर्थ आनंद कोटि ब्रह्मांड नायक रामाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय 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 रघुवीर समर्थ। श्री सद्गुरु लीलामृत पोथी वाचन परमपूज्य श्री दत्ता काका। ही व्हिडिओ सिरीज आपल्यापर्यंत आणण्यास अत्यंत आनंद होत आहे। परमपूज्य दत्ता काका सुरुवातीपासून श्री सद्गुरु लीलामृत पोथीचे वाचन करायचे। ही पोथी एका उच्च कोटीच्या साधकाने लिहिलेली आहे आणि अध्यात्म शिकण्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे आणि म्हणूनच साधनेला पोथीची जोड असावी असे परमपूज्य काकांचे सांगणे असे। परमपूज्य काका अध्यात्म समजावण्यासाठी पोथीच्या ओवींचे उदाहरण द्यायचे। उदाहरणार्थ त्रास न होय इतरांसी इतरांपासून जयासी सुखासने गप्पा मारिता बहुत दाविती विदेहता प्रसंगी टिकेल ऐसा विरळा बुडतिया नरासी दोरी धेती धरावयासी न धरी अविवेकी आळशी तरी दोष कोणाचा प्रपंची सुख इच्छिणे म्हणजे इंगळावरी झोप घेणे नरदेही दक्षता गहन तया माझी सन्मार्ग गहन सन्मार्गी अध्यात्म गहन त्याही वरी गुरुकृपा लक्ष्मीचा दुअंगी टोला नीतीने पाहिजे सोशिला येता मध्ये धुंद केला जाता तृष्णा मोहपाडी शेवटी एक विनवणी लय लागो नामस्मरणी श्री जगदीश नमोनी घेऊ गुरुचरणी विसावा। परमपूज्य काका पोथीचे नुसते पारायण करायला सांगत नसत तर ते उदाहरण देऊन सांगत की अहमदाबादचे एक उच्च कोटीचे साधक पोथी वाचताना पेन्सिल आणि रबर घेऊन बसत। पोथीतील ही ओवी समजली म्हणून टिकमार्क लावत, ही समजायची बाकी म्हणून अंडरलाईन करत आणि ओवीतील हे वाक्य अजिबात समजले नाही म्हणून क्वेश्चन मार्क लावत। पुढच्या पारायणात पुष्कळ वेळा ते क्वेश्चन मार्कला रबरने खोडून टिकमार्क लावून आधी जे समजलेले वाटत होते त्याच्यावर क्वेश्चन मार्क लावत। यातून श्री दत्ता काकांना बहुतेक असे सुचवायचे होते की प्रत्येक पारायणागणित साधकाने बदलायला हवे, त्याप्रमाणे पोथीचा अर्थसुद्धा वेगळा समजून येईल। अशा पद्धतीने जीवन
आणि अध्यात्म समजून घेऊन अभ्यासू दृष्टीने पोथीचे पारायण करावे असे श्री दत्ताकाकांना अभिप्रेत होते. अजून अशा कितीतरी ओव्या सगळ्यांना अध्यात्म समजावण्यासाठी श्री दत्ताकाका वापरत असत. पूज्य काकांना पोथी एवढी प्रिय होती की ते स्वतः नेहमी 7 दिवसांमध्ये पोथीचे पारायण करत. रोज पोथी वाचित ते वेगळे, एका दिवसात सुद्धा ते पोथी वाचित. असेच 1993 मध्ये इंदोरला श्री जयंत नाईक यांच्याकडे झालेल्या द्विदिवसीय उत्सवात परमपूज्य काकांनी एका दिवसात हे 13 अध्याय मोठ्या आवाजात वाचले होते. आपल्या सर्वांच्या आनंदासाठी हे रेकॉर्डिंग श्री नितीन धारवाडकर यांनी उपलब्ध करून दिले आहे. त्यांचे अभिनंदन व इतर टीम ज्यांनी हे रेकॉर्डिंग आपल्यापर्यंत आणण्यास मदत केली त्या सर्वांचे आभार.